नमस्कार मित्रांनो. लक्षात ठेवण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी. क्रमांक 1. जर हिरव्या भाज्या शिळ्या वाटत असतील तर थंड पाण्यात थोडे लिंबू टाका आणि 2 तास त्यात ठेवा. जेव्हा तुम्ही त्या बाहेर काढाल तेव्हा भाजी ताजी दिसेल. क्रमांक 2. काहीही झाले तरी वर्षातून किमान एकदा तरी बेरी खाव्यात. बऱ्याचदा केस आपल्या अन्नासोबत नकळत आपल्या पोटात जातात आणि ते साचत राहतात. ते बाहेर पडत नाहीत आणि कोणत्याही औषधाने विरघळत नाहीत, परंतु फक्त एकदाच 5 बेरी खाल्ल्याने ते विरघळतात. क्रमांक 3. जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घेतली तर चेहऱ्याचे छिद्र उघडतात आणि चेहऱ्यावरील घाण बाहेर येते. क्रमांक 4. रोटीसोबत गूळ खाल्ल्याने गॅसची समस्या दूर होते. क्रमांक 5. पाण्यात मीठ घालून घराच्या कोपऱ्यात शिंपडल्याने डास घरात येत नाहीत. क्रमांक 6. जे घरी रूम हीटर चालवतात त्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण यामध्ये कार्बन मोनॉक्साईड वायू उत्सर्जित होतो, ज्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते आणि डोकेदुखी होते. क्रमांक 7. ज्यांच्या चेहऱ्यावर खूप मुरुमे आणि मुरमे आहेत त्यांनी रात्रभर 1 चमचा धने एका ग्लास गरम पाण्यात भिजवावे. सकाळी ते गाळून घ्यावे आणि 15 दिवस रिकाम्या पोटी प्यावे. तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधीही मुरमे येणार नाहीत. धनेमध्ये अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत. क्रमांक 8. आठवड्यातून एकदा झोपण्याची उशीर व्हा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डाग थांबतील. क्रमांक 2. रिकाम्या पोटी भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने शरीरात अशक्तपणा येत नाही. क्रमांक 10. कपडे धुतल्यानंतर लहान झाले असतील तर ते गरम पाण्यात आणि कंडिशनरच्या द्रावणात 5 मिनिटे भिजवावे. ते पुन्हा त्यांच्या जुन्या आकारात येतील. क्रमांक 11. तुमचे संपूर्ण शरीर सुंदर बनवण्यासाठी तुरटीने मालिश करा. क्रमांक 12. दररोज हिरवी मिरची खा. खजूर खाल्ल्याने लठ्ठपणा दूर होतो. क्रमांक 13. खजुरामध्ये भरपूर फायबर असते, जे पोट निरोगी ठेवते. क्रमांक 14. चहामध्ये 1 चमचा साखर शरीराला 48 कॅलरीज देते. क्रमांक 15. चहा पिण्यापूर्वी पाणी पिल्याने शरीर हायड्रेट राहते आणि चहामध्ये आढळणारे रासायनिक टॅनिन दातांना चिकटत नाही. क्रमांक 16. नाशपातीमध्ये फायबर असते, जे बद्धकोष्ठता आणि अपचन बरे करण्यास मदत करते. क्रमांक 17. पैशापेक्षा तुमच्या शरीराची जास्त काळजी घ्या, कारण जर शरीर खराब झाले तर पैसेही त्यांचे संरक्षण करू शकणार नाहीत. क्रमांक 18. जर तुम्ही सकाळी ऑफिस किंवा कॉलेजला जाण्यामुळे नाश्ता सोडला तर बाहेर जाण्यापूर्वी केळी खा. केळी खाल्ल्याने त्वरित ऊर्जा मिळते. क्रमांक 19. जर तुम्हाला तुमचा रंग स्वच्छ आणि गोरा करायचा असेल तर रात्री तुमच्या चेहऱ्यावर कच्च्या दुधाची क्रीम लावा आणि सकाळी चेहरा धुवा. क्रमांक 20. जांभई देताना कधीही असे करू नका. ताणू नये, अन्यथा जीभ काही काळासाठी लकवाग्रस्त होऊ शकते. क्रमांक 22. जर तुम्हाला थोडेसे काम करूनही अशक्तपणा जाणवत असेल तर सोयाबीनचे सेवन करा. ते कोणत्याही प्रकारची अशक्तपणा दूर करते. क्रमांक 22. 3 महिने देशी तुपासोबत 6 ग्रॅम बांगड्यांचे सेवन करा आणि तुम्ही निश्चितच गर्भवती व्हाल. क्रमांक 23. सुपारीची पाने पाण्यात उकळून ते प्यायल्याने छातीतील कफ निघून जातो आणि खोकल्यापासूनही आराम मिळतो. क्रमांक 24. जर लूज मोशन थांबत नसेल तर 2 चमचे आल्याचा रस गरम करून नाभीभोवती लावा. रसात कापूस भिजवून नाभीवर ठेवा. लूज मोशन थांबेल. क्रमांक 25. जर तुम्हाला तुमचे दात नेहमी निरोगी ठेवायचे असतील तर प्रत्येक जेवणानंतर गुळण्या करणे आवश्यक आहे. यामुळे दातांमधील घाण निघून जाते. क्रमांक 26. श्रावणमध्ये कढी का खाल्ली जात नाही? श्रावण महिन्यात कढी खाल्ली जात नाही कारण त्यात भगवान शिव असतात. देवतेला दूध आणि दही अर्पण केले जाते. अशा परिस्थितीत कच्चे दूध आणि त्यापासून बनवलेले पदार्थ खाणे निषिद्ध आहे. म्हणूनच श्रावणमध्ये दूध आणि दह्यापासून बनवलेले पदार्थ खाण्यास मनाई आहे. क्रमांक 27.
अंघोळीनंतर झोपल्याने मन कमकुवत होते, म्हणून अंघोळीनंतर झोपू नये. क्रमांक 28. पोट फुगले असेल तर आल्याचा रस काढून त्यात थोडी हिंग आणि काळे मीठ मिसळा. ते थोडे गरम करून प्या आणि नंतर त्यावर गरम पाणी टाका. त्यामुळे लगेच आराम मिळतो. क्रमांक 29. चहा हृदयाच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे, त्यामुळे अँटीबायोटिक्सचा प्रभाव कमी होतो. क्रमांक 30. रात्री कपडे बाहेर वाळवले की कपड्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि जेव्हा आपण ते घालतो तेव्हा त्याचा ऊर्जेचा परिणाम आपल्या शरीरावर पडतो, जो हानिकारक आहे. यांसारख्या अधिक टिप्स आणि युक्त्यांसाठी भेट द्या माहितीसाठी. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून तुम्हाला अशा व्हिडिओच्या सूचना मिळत राहतील. धन्यवाद.